तो आयुष्यातनं निघून गेला, ती आयुष्यातनं निघून गेली, रडगाणी गाताय ना. धुरंधर 2 बघितलंय? जर तुम्हाला शेवटचा सीन आठवतोय ना, जेव्हा रणवीर सिंग उभा आहे, हां, तो ऑलरेडी त्याच्या बायकोला आणि मुलाला पाकिस्तानात सोडून आला आहे, कारण त्याला पर्याय नव्हता. जे काही घडलं तुम्ही मूवीमध्ये बघितलं. ऑलरेडी त्यांना स्वतःच्या बेस्ट फ्रेंडला गमावलेलं आहे. म्हणजे तोच त्याच्या बहिणीचा नवरा पण आहे, त्याला गमावलेला आहे, बेस्टेस्ट फ्रेंडला. आणि तो तिथे युद्ध जिंकून आला. ऑलमोस्ट त्यानं पाकिस्तानमध्ये जे करायचं ते सगळं फते करून तो जिवंत परत आला. आणि समोर आता तो तिथे त्याच्या गावाकडे परत आला आणि गावात समोर त्याला त्याची आई आणि बहीण दिसते, डोळ्यासमोर दिसते. पण तो जाऊ नाही शकत, कारण त्याला कळलं की मूव्ह ऑन झालेत लोक, पुढं गेले, त्याच्याशिवाय आयुष्य चालू आहे त्यांचं. सो त्या सगळ्यांसाठी, ज्यांनी कोणाला तरी गमावलं आहे किंवा कोणीतरी तुमच्या आयुष्यातनं निघून गेले, त्या सगळ्यांसाठी मला या सीनमधनं एवढंच सांगायचं की अडत नाही कोणाशिवाय, चालत राहतं पुढं, प्रत्येकाचं आयुष्य चालत राहतं. त्यामुळे तुम्ही नका अडकून बसू. डोळ्यात पाणी येणार, त्रास होणार, कारण ते अटॅचमेंटचं दुखणं असतं. पण जेन्युइनली सांगतो, चालत राहावं लागतं, पर्याय नाही. मूव्ह ऑन व्हावं लागतं, पर्याय नाही. अप्रतिम चित्रपट आहे. खूप सारे इमोशन्स तुम्ही फील कराल. अपार्ट फ्रॉम प्रपोगंडा आणि पॉलिटिकल ओपिनियन जे लोक म्हणतात, त्या सगळ्याच्या पलीकडे हा मूवी जाऊन बघा एकदा मन लावून. फार काही शिकायला मिळेल. आणि त्या सगळ्या अननोन मेन्सना, जे स्पाय म्हणून इतर देशात बॉर्डरच्या पलीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून तिकडे आपली रक्षा करतात ना, आम्ही तुमचं ऋण आयुष्यभर नाही फेडू शकत. थँक्यू आदित्य धर आणि जे कोणी इन्व्हॉल्व आहेत हा मूवी बनवण्यासाठी, धुरंधर आणि धुरंधर पार्ट 2. घराघरात चर्चा होण्यासारखा चित्रपट बनवायला जिगरा लागतो. लई भारी आहे. थँक्यू ऑल अननोन मेन्स. वी लव्ह यू.